मला असं वाटतं जे आत्ता नातं चालू आहे नवरा बायकोचं, ते नातं असून नसल्यासारखं आहे. त्याला ना पूर्णविराम लावावा लागणार आहे असं वाटायला लागलं. कारण की एवढी परिस्थिती बेकार आहे. ना तो व्यक्ती सपोर्ट करतो, ना कुठल्या गोष्टीमध्ये डिसिजनमध्ये सोबत आहे. फक्त आणि फक्त मेंटल प्रेशर देतो आहे. मग मेंटल प्रेशर घ्यायचा तरी कशाला? त्या व्यक्तीला आपली कदरच नाही आहे, तर मेंटल प्रेशर घेण्यात काय अर्थ नाही आहे. त्याच्यासाठीच करतो आहे, त्यांच्यासाठीच करतो आहे, सगळं काय त्यांच्यासाठीच चाललं आहे, पण त्यांना त्याची किंमत नाही आहे. तर काय फायदा नाही या गोष्टीचा करून. लिटरली म्हणजे असा सुसाईडचे बिसाईडचे विचार येतात, काही कामाचं नाही ते. मी मी असा व्यक्ती आहे की मी असल्या फालतू गोष्टींमध्ये पडणार नाही. पण मला आहे ना असे विचित्र येतात ना विचार डोक्यात, कळत नाही काय करावं. असं वाटतं की संपून टाकावं हे नातं. पण आहे ना एवढी परिस्थिती बेकार आहे की समजत नाही करू काय. सगळं समोर मांडून ठेवलं आहे. ह्या परिस्थितीमधनं राईड मिळवायचा प्रयत्न करतो आहे, पण सपोर्ट तर कोणी करत नाही. विनाकारण त्यांचे ते स्वतः डिसिजन घेतात, त्या प्रत्येक डिसिजनमध्ये सोबत आहे, पण माझ्या एका डिसिजनमध्ये सुद्धा कोणी सोबत नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मग तुम्ही जर नाहीच सोबत, तुम्हाला तुम्हाला चिडचिड करायची आहे, तुम्हाला तुम्हाला तुमच्या डिसिजनवरती ठाम नाही आहे तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या डिसिजनवरती तुम्हाला जर तकलीफ होते आणि तुम्ही डिसिजन घेतलेले रॉंग आहे डिसिजन, तर तुम्ही माझ्यावरती का चिडताय? मी तुमच्या डिसिजनमध्ये सोबत आहे यार. तुम्ही चुकीचे डिसिजन असू नाही तर तुमचे राईट डिसिजन असू, मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही माझ्या कुठल्याच डिसिजनवर सोबत नाही, तर तुम्ही काय फायदा आहे तुमचा? बायको असल्याचा काय फायदा नाही, आणि नवरा जो आहे त्याचा पण काय फायदा नाही. कारण की रिलेशनशिपच काय फायद्याचं नाही असं वाटायला लागलं. कारण की डायरेक्टली बोललं जातं की मी सगळं करू शकतो, असं तसं मी करू शकते, हे ते करा भाई, काय प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला करायचं आहे ना करा. मला ना लिटरली डोक्याला असं टेन्शन आलेलं आहे ना. मी माझ्या कामामध्ये लक्ष लावू शकतोय कशातच नाही, मी ह्या परिस्थितीमधनं बाहेर निघू शकतोय. माझी एवढी बेकार अवस्था आहे, मला समजत नाही मी काय करू. म्हणजे नाही का, समोर ती 2 मुलं दिसतात, मला समजतच नाही नेमकं काय. म्हणजे परिस्थिती एवढी बेकार आहे, माझं मेंटल प्रेशर कंटिन्यू, माझं डोकं दुखत असतं. असं वाटतं की काही दिवसानंतर आहे ना डायबिटीज असले आजार होते. मेंटल प्रेशर तर येतोयच आत्ता सध्या, पण ह्याच्याशी कुणाला काय पडलेलं नाही, कुणाला काही पडलेलं नाही. डायरेक्टली बोललं जातं मी राहीन, मी असं केलं तर जाऊ दे, काय हरकत नाही, मला काय हरकत नाही. मी त्या व्यक्तीविषयी बोलायची पण इच्छा नाही माझी. स्वतः शाप दिले जातात राव. आत्ताच संध्याकाळी लक्ष्मी यायच्या टायमिंगला शाप दिले जातात, तुझं सायकर खानदान खतम होऊन जाईन, हे केलं हे होऊन जाईन, तसं होऊन जाईन. अरे तुम्ही पण एक भागच आहे ना त्याचा. तुम्ही स्वतःला शाप देताय, तुम्हाला कळत नाही आहे का? हां, तुम्हाला कळत नाही तुम्ही स्वतःला शाप देताय? तुम्ही कुठल्या लेवलमधनं आहे तुम्ही? तुम्हाला तुमच्या आईनी वगैरे, तुम्हाला तुमच्या बापानी वगैरे, तुम्हाला तुमचे जे पण आहेत तुमचे रिलेटिव्ह, तुम्ही ज्याच्यामध्ये वाढलात तुम्ही, त्यांनी तुम्हाला थोडे पण संस्कार दिले नाहीत का? हां, कमीत कमी त्यांनी जर तुमच्याकडनं घरामधली कामं आणि घरामध्ये लोकांशी कसं बोलायचं हे जरी शिकवून घेतलं असतं ना, हे जरी सांगितलं असतं ना, तर तुम्ही आत्ता अशा परिस्थितीमध्ये नसता. मला सांगितलं जातं तू कर्ज करून हे केलं तर कर्ज करा. कोण नाही कर्ज घेत यार, कोण नाही कर्ज घेत यार. तुम्ही मला ते बोलून, त्या गोष्टी बोलून बोलून तुम्ही एवढी तकलीफ देता यार. तुम्हाला समजत का नाही आहे? आत्ताची एवढी सिच्युएशन अशी, एवढी महागाई वाढलेली यार. ह्या महागाईच्या दुनियेमध्ये राहू तुम्हाला खाण्याची बेकार अवस्था, खाणं पुरत नाही यार. तुम्ही सामान्य माणूस जर बघत असाल तर तुम्ही सांगा यार, खाण्यापिण्याची सिच्युएशन काय आहे? मला कुठलीच गोष्ट हाताने डिस्कस करायची नाही. मला असं वाटतं की पूर्णविराम लावा. तुम्ही बोलता ना की तुम्ही स्वतः करू शकता, सगळं खोली भाडं देऊ शकता, तुम्ही हे करू शकता, तुम्ही राहू शकता, 2 मुलींना घेऊन राहू शकते, राहा बा, काय प्रॉब्लेम नाही. मला राहून दाखव, मग तुला कळन दुनिया कशी लचक तोडती. विदाऊट हजबंड, विदाऊट हे तुम्हाला किती काय लचके तोडते तुम्हाला समजेल. माझा भाकरीचाच प्रश्न आहे ना यार, मी शिकलो ते सगळं. मग तसंही माझं काही केलं जात नव्हतं. मला ह्या गोष्टीवरती बोलायचं नाही. बाकीचे व्हिडिओ ज्या होत्या त्या व्हिडिओ पण आता प्रायव्हेट केल्या जाऊ दे. त्या व्यक्तीला तकलीफ होती म्हणून आपण ते प्रायव्हेट करून टाकलेत व्हिडिओ, काही विषय नाही. पण कमीत कमी जर ह्याच्यात कोणी इंटरव्ह्यूज पण करत नाही, हे त्यांना माहिती आहे की हा विषय वेगळा आहे, हे कोणीच ऐकत नाही, त्याच्यामुळे कोणी इंटरव्ह्यूज करत नाही. कोणीच इंटरनली जो त्यांचा पर्सन आहे, कोणाला काही घेणं नाही, त्यांच्याशी सगळ्यांशी बोलून झाले, काही फायदा नाही त्याचा. काही फायदा नाही आहे. मला ना एवढी तकलीफ होती. मी माझ्या सिच्युएशनमधनं राईड मिळवायचा प्रयत्न करतो यार, बाहेर निघायचा प्रयत्न करतोय, पण मला साथ द्यायची सोडून मला नुसतं खेचलं जाते आतमध्ये यार. तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही प्रॉब्लेम्स होतात घरात, मग तुम्ही टॅगल करा ना. तुम्ही एवढे का आळशी येतं? तुम्ही काय एवढे आळशी आहेत? तुम्हाला एक घर सांभाळता येत नाही यार. तुम्ही छोटंसं तुमच्यापर्यंत सगळं पोचतं यार तुमच्यापर्यंत, तरीसुद्धा तुम्हाला तकलीफ आहे यार. नको यार, मला असली तकलीफ जिंदगी नको यार. एवढी परिस्थिती यार. मी माझ्या काही प्रॉब्लेम्स, मी माझ्या
सगळ्या गोष्टीमध्ये मी कामधंदा करतो यार. मी असा नल्ल्यासारखा बेवड्यासारखा दारू पिऊन असं बोंबलत फिरत पण नाही यार. यार तुम्ही थोडंफार पण समजून घेत नसाल तर मला पूर्णविराम लावायची गरज आहे यार. मला नाही यार, मला सिच्युएशन नाही जमत यार. मी खूप वैतागलो यार. माझा मेंटल प्रेशर एवढा यार. कामावरती घरच्या बॉक्समधनं निघालो की ते कामावरच्या बॉक्समधनं निघाले घरच्या बॉक्समध्ये. लय परिस्थिती बेकार आहे माझी. मला ना काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल असं वाटायला लागले. कारण की एवढी ॲटिट्यूड दाखवली की बाबा मी सगळं करा, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा करायला लागतं ना तेव्हा किती किती लागते ना तुमचे तुम्हाला कळेल. तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार. मला तकलीफ होती यार. मी मी काय बोलू, कोणाशी बोलू काय कळत नाही. जे ते येतं आपापल्या त्या पद्धतीने त्यांच्या ओपिनियननुसार सांगतं, पण त्यांना कोणाला माहीत नाही माझी सिच्युएशन काय आहे. इंटरनली मी काय फेस करतो हे कोणाला माहीत नाही. म्हणून आहे ना मी डिसिजन घ्यायचा प्रयत्न करतो, पण डिसिजन पण निघत नाही. एवढी परिस्थिती बेकार आहे माझी. करू काय मी? लय बेकार अवस्था आहे माझी. मला ना समजत नाही मी काय करावं. मी आपलं गपचूप आपलं करत बसतो सगळ्या सिच्युएशनला. मला समजतच नाही यार मी काय करू यार. मला कळतच नाही मी कुठलं डिसिजन घेऊ, काय करू. 2 दिवस गोड बोललं जातं, स्वतःचा फायदा करून घ्यायचा. तो 2 दिवस गोड बोललं जातं आणि तिसऱ्या दिवशी परत आईमाई काढली जाते. लय तकलीफ होती यार. असं वाटायला गेली की जाऊ दे यार, नको.